नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत। आज बीशीचा कार्यक्रम आहे आमचा मैत्रिणींचा। दरवेळी आम्ही काही ना काहीतरी नवीन करतो, काही ना काहीतरी नवीन थीम ठेवतो आणि मागच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन्स डे होता, तर त्यानिमित्ताने रेड थीम ठेवली होती। मग तुम्हाला माहिती आहे की मी कोणत्याही कार्यक्रमासाठी तयार होताना कशा पद्धतीने तयार होताना ग्लो दिसून येतो, तर त्यावेळी सुद्धा आता इथे फोटो वगैरे बघताय तुम्ही, तर त्यावेळी सुद्धा जेव्हा मी तयार झाले रेड थीम आम्ही ठेवली, तर मला विचारण्यात आलं की तुला ग्लो कसा काय येतो एवढा आणि तू कशा पद्धतीनं मेकअप करतेस किंवा काय करतेस नेमकं की ज्याच्यामुळे ग्लो इतका छान येतो आणि मस्त चांगला राहतो। तर म्हटलं ठीक आहे, सांगते नक्कीच। तर मग आता तुमच्याशी पण शेअर करते की ग्लो कसा येतो। हातावरती मी फाउंडेशनचे काही ड्रॉप्स घेते आणि त्याच्यानंतर त्यामध्ये 3 ड्रॉप्स स्ट्रोब क्रीमचे मिसळते आणि दोन्हीही मिक्स करून मी चेहऱ्यावरती अशा प्रकारे अप्लाय करते आणि माझ्या चेहऱ्यावरती आलेला ग्लो तुम्ही पाहू शकताय। अगदी छान असा नॅचरल ग्लो येतो। फक्त 3 ड्रॉप्स NYBAचं स्ट्रोब क्रीम ऍड करून हा मॅजिकल ग्लो मला मिळालेला आहे। आता येतो वेडिंग सीझन, तर या वेडिंग सीझनमध्ये तुम्हीही ट्राय करा आणि मला फोटोज पाठवायला विसरू नका। NYBAचं हे स्ट्रोब क्रीम मी टॅग करून दिलेलं आहे। याच्यामध्ये सीरम आहे त्यामुळे चेहरा ग्लोवी दिसतो आणि प्रायमर आहे त्यामुळे चेहरा स्मूथ सुद्धा होतो। डिटेल्स सगळे दिलेले, चेकआउट नक्की करा। विशीला तर जाऊन आल्यानंतर अगोदर मी पॅकिंग करायला घेतलेलं। आता इकडे ही जी बॅग आहे ही माझी मी थोडीफार भरलेली आहे। हे कपडे थोडे, आता हा ड्रेस जो मला घालायचा आहे तर हा ड्रेस घालते, हे बाकीचे कपडे मला इस्त्रीला द्यायचे आहेत आणि हे अजून थोडंसं आहे तसंच सामान। मग पटकन आता रेडी होते। अजून थोडं जे सामान आहे त्याची थोडीशी बांधाबांध करते आणि त्याच्यानंतर मग तयार होते। का तयार झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी सांगते। आता तुम्हाला पूर्ण गोष्ट जी आहे ती सांगते। आपली फॅमिली मेंबर आहे एकटी आणि तिचा आज आहे वाढदिवस, तर मग आपण जाणार आहोत तिच्या वाढदिवसाला। उज्ज्वला तिचं नाव आहे। लास्ट इयरला तिचे मिस्टर आणि त्यांचे कोणतरी मित्र घर शोधत इकडे आले होते, कारण उज्ज्वला व्हिडिओज पाहते माझे आणि तिला आवडतात। तर सचिन जिथे जॉब करतात तर तिथेच ते पण आहेत जवळपास, तर त्यांनी म्हटले होते की तिच्या बर्थडेला आपण सरप्राईज देऊया उज्ज्वलाच्या आणि तुम्ही याल का? मग ठीक आहे म्हटलं आपण जाऊयात। मग त्याच्यासाठी ही तयारी केली। मी हा पिंक ड्रेस घातलाय। हा मला वाटतं झाले 3 वर्ष झाली तेव्हा घेतला होता विनूच्या बर्थडेला। आम्ही बर्थडे विनूचा पुण्यामध्ये जेव्हा सेलिब्रेट केलेला तर तेव्हा हा घातला होता। त्याच्यानंतर 3-4 वेळा फक्त घालणं झालं, तो आज घातलाय मी। आणि सचिन आणि ते उज्ज्वलाचे मिस्टर ते दोघे यायला लागले तिथून एकत्रच। मला आता जायचंय भांडूपला मी सेलिब्रेशन बाय पूजा जिनं केक पाठवला होता मध्ये, तुम्हाला जर आठवत असेल तर विदाऊट मैदा ग्लुटेन फ्री केक होता, तर तिला तसाच केक मी बनवायला सांगितलेला आहे परत की मैदा वगैरे नको, ग्लुटेन वगैरे काही नको, हेल्दी बनव। तर त्या पद्धतीने तिला सकाळीच काल रात्रीच दिली होती ऑर्डर मी, तर सकाळी तयार झाला होता। पण मला दिवसभर तुम्हाला माहिती आहे माझं काय हालत व्हायला लागले। मी सगळं जरी शूट करत नसले तरी मेन गोष्ट आहे तीच तेवढी मी व्हिडिओमधून दाखवते। तर दिवसभर माझी खूप हालत झाली होती, मला 2 मिनिटं आज बसायला मिळाली नाहीत। मग आता पूर्ण आवरलं सगळं, काही कपडे इस्त्रीला द्यायचे, आरोला पण तयार केलं आणि भूक तरी जास्त लागली, पण आता चहा फक्त घेतलाय मी आणि 7 वाजलेत, दिवाबत्ती केलेले आहे, निघूयात। पूजा तुम्ही लास्ट टाइमला भेटला होता, घरी आली तिने, आता परत ती केक घेऊन आली। हे केकचा फोटो मात्र मी नक्की दाखवेन। लास्ट टाइमला मला दाखवता नाही आलं कारण मी खाण्यात गुंग होतो सगळ्यात अगोदर टेस्ट घेणं, ते जबरदस्त होते। आता हे केकचं मला सांग, तू काय काय केलंस? केक आहे, प्युअर गनाशचा आहे, चॉकलेटचा आहे आणि ग्लुटेन फ्री आहे मेन म्हणजे। सो बघ तू टेस्ट कर परत आणि दुसरं येस पेज मेन्शन करते, कारण आम्ही लास्ट टाइमला खरंच खूप म्हणजे असे केक मी खाल्ले नव्हते। ग्लुटेन फ्री आणि विदाऊट मैदावाला पण होता ना एक केक, तू आल्मंड फ्लोअरचा वगैरे करून दिले होतेस ते। तर मी याचा फोटो तरी मी टाकेन आणि पूजाचे डिटेल्स तर नक्कीच देईन। थँक्यू सो मच इथे घेऊन आलीस, तुला थँक्यू सो मच। असं काय नाही, मी तन्मणी घेतलाय तिच्यासाठी आणि हे केसातला एक घेतलेला आहे। नाही चुकून पाठ आणि तुम्ही काहीतरी आणायचं म्हणून त्यांना सांगा इथून। तू इकडे काय आते की ए इथे
इथे इथे उभी रे, इथे उभी रे. काहीतरी घेऊन यायचं म्हणून आत पाठवतो. अरे इकडे बघूया रिएक्शन. थँक्यू. चांगलं वाटलं. सरप्राईज मस्त मस्त एकदम छान. केक आणला तुमच्यासाठी खाली ना. चला बसूया. छान दिसत आहे मस्त. भारी वाटलं आवडलंच नव्हतं. काय म्हटलं 9 वाजता येतील मग आवडायचं. ते अचानक बघून असं भारी वाटलं. तुमच्या सोबत मी एवढंच मी आणलंय तर माझ्यासोबत कट करूया. हा तुम्ही एवढं छान भारी असं येणार आहे तेव्हा. उद्या सगळे दिसणार आहे ब्लॉग मध्ये. अरे ओढणी सोड माझी बाई. फोटोज घ्या. येतो ना काढ. तुम्ही आलात हेच खूप आहे. सेम माझ्यासारखं आहे. म्हणजे मी जे माझ्यासारखं म्हणजे मी जे घेतलेलं आहे सेम तसाच एक पीस घेतलाय आणि होपसो की आवडेल. मी गेल्यानंतर बघा. आणि परत एकदा खूप खूप शुभेच्छा. मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे. आणि असं एक इच्छा होती ही कम्प्लीट झाली. हसत राहत आणि निवांत मिळालं त्यातच त्यांचं झालं सगळं. असं होतं एक मनात असं हेच होतं. मी नाही बाई खाई. नाही फक्त चमचा लावायचा. मी एवढं मोठं सरप्राईज दिले. अजून काय अजून म्हणून अजून एवढं मोठं सरप्राईज दिले. धन्यवाद सपना मॅडम. तुमचा कुठला आहे तुमचा? ऍक्शन करतेस काय? सांगायचं की आधी. मोठा तुमचा
काही गरज नव्हती, तुम्ही आलात हेच खूप म्हणजे तिला म्हटलं मला लक्षात नव्हतं तिला 2 दिवस आधी सांगायचं, तरी तिला शॉर्ट नोटीस वरती करून दिली पटकन. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Urmila. Happy birthday to you. वाजव की रे. तुला मार पाहिजे काय? हा मारिलं तिथे मारी म्हणून बघायचं नाही मराठी पुस्तकात वाचणार. अच्छा त्याच्यासाठी आपली संस्कृती आणि नाही आपली जवळची माणसं बोलणं पण मुंबईमध्ये तरी पण इतकं बघितलं आमच्याकडची बरं वाटलं ना तुम्हाला आम्ही तुमच्याकडे भारी वाटलं. हो मी असे म्हणून आम्ही बीजेपीच आहे. आणि यात्रा तरी आहे गावी आलं तर ताईंच्या गावी सगळं म्हणून नाही आपण फ्रेंड असे काय नाही आशीर्वाद द्यायचा. मला लय मोठं केलं फोटो काढायला मोबाईल वरती आणि तुम्ही तुला ठेवलाय नॉनव्हेज करांसाठी नक्की या. तुम्ही पण नक्की या. बाय 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 कर बाय कर बाय कर. तू चल येणार आहेस? जातो आहे. चल आमच्याकडे त्यांच्याकडे मोठा टेप आहे, मोठा टेप आहे त्यांच्याकडे. होय मोठा लय वस्तू बाय कर बाय कर ना. बाय बाय आमच्याकडे तुझे पैसे रे. 5 मिनिटं झाली आम्ही घरी येऊन पोहोचले. इतकं भारी वाटलं आजचा दिवस. मला एवढं 2-3 दिवस नुसती माझी धावपळ होत होती. आणि कसं होतं इथे जसं तुम्हाला माहिती आहे मी जास्त कोणी नातेवाईक जवळपास नसल्यामुळे कोणाच्याच घरी जात येत नाही. दिवसभर घरात असते. आरोला स्कूलला सोडायला तेवढं गेलं आणि आलं बस. पण आज मी जिथं जाणार होते ना तर 15-20 दिवस अगोदरच ते ठरलं होतं आणि जायचं की नाही हाच विचार करत होते. कारण माझं कसं आहे की कोणतरी आलं ना समोर तर असं वाटतं की हा माणूस किंवा ही व्यक्ती बोलेल की नाही आपल्याशी, म्हणून मी गप्पच बसते.
समोरून जोपर्यंत कोण आणि बोलायला लागले ना मग मी भरमसाठ बोलायला सुरू करते. तर ते एवढं भारी वाटलं घरी जाऊन. म्हणजे असं म्हणतात ना, ते पण कोल्हापूरकरच, मग ते एकदम असा माहेर टाईपचा असा फील आला आणि खूप छान वाटले. फॅमिली खूप मस्त आहे. मेन म्हणजे त्या दादांचं पण कौतुक वाटलं की बायकोसाठी म्हणजे तिला आवडणाऱ्या गोष्टी करणं, ते पण म्हणजे छान वाटलं की आपल्याकडचे लोक हे ते मस्त वाटलं. आणि खूप मनाला समाधान पण वाटलं की हा चला आपण गेलो आणि केलं वगैरे. आणि दिवसभर जेवढा मला स्ट्रेस होता तेवढ्या तिथे गेल्यानंतर त्यांच्याशी त्यांच्या आई खूप छान होत्या, आमच्याशी खूप छान गप्पा मारत बसल्या होत्या त्या, आणि ते खूप मस्त वाटलं. बाकी सगळी फॅमिली त्यांची छान आहे, मस्त वाटलं. जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आता ते परत घरी सोडायला आले होते, सोडून गेले. आता 10:30 वाजलेत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जसं मी म्हटलं, कालच्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट मी आत्ता वाचल्या, कारण दिवसभर खरंच वेळ मिळाला नाही. सध्या कमेंटला रिप्लाय करायला वेळ मिळत नाही, पण मी सगळ्या कमेंट आता वाचत येत होते. तर प्रत्येकीचं होतं की माझ्या मनात ते जे होतं तेच होतं, पण मी जे बोलले ना व्हिडिओमध्ये, मग ते वाटलं ठीक आहे, आपली लोक आपल्या सोबत आहेत, तर मग आपण आपली गोष्ट सोडायची नाही. आणि कसं असतं, जोपर्यंत आपल्या सोबत माणसं आहेत ही जाणीव होते ना की चला आपल्या सोबतची माणसं, ते कळतं ना. ते म्हणतात ना, आपण फक्त मी एखादी गोष्ट ही पाठिंबा आहे, माझा पाठिंबा, पण जोपर्यंत कोणाच्या तोंडून येत नाही ना की मी तुझ्यासोबत आहे, तोपर्यंत त्या माणसाला तो कॉन्फिडन्स येत नाही. आणि हे आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला समजलं की जरी बोलत नसले आपली लोक, जरी सांगत नसली, तरी त्यांच्या मनात आहे की तू करतेस ना चांगलं घराशी, तर तू करत राहा. तर हेच स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा कंप्लीट करू देत. ओके, चला आपण भेटू उद्या. तोपर्यंत बाय बाय.